एक मिनिट तू लात मारतोस मग डिस्टर्ब तो क्या नाचो मैं काकूंनी काकांचे कामाचे कागद करा करा कात्रीने कापले. हे लगेच नाही कंटिन्यू बोलायचं आहे. कंटिन्यू. तुझ्या काकांना कामाला काकूने काकाच्या कात्र काकूंनी कामांचे काकांचे काकरे करा करा कापड्या काकड्या काकी तुम्ही कापूनी कात्याने कात्याच्या काढल्यावर कापून कापले कापले जगात पहिल्यांदा बिग बॉस 8 असा कंटेस्टंट हा. आहे की विदाऊट जिंकून मला फिल्म भेटली. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि मी सरांना त्यावेळी पण बोललो की सर मी बिग बॉस मध्ये असेल सो जिंकलो वगैरे आणि सर असे एडिट करत होते आणि मी डायरेक्ट दरवाजा हॅलो सर आलो. एक अभिनेता किंवा अभिनेत्री त्याचं काम तुला प्रचंड आवडलं. उत्तम आहे मग. उत्तम भाई. तर सौरभनी जे काम केलंय ना ते मला खूप आवडलंय. हा सिनेमा 7 मित्रांची गोष्ट आहे, त्यांच्या मैत्रीची गोष्ट आहे. हे खूप वर्षापासून एकमेकांचे खूप जवळचे मित्र आहेत. लव्ह यू. म्हणजे आमच्यासाठी तर हे ऑनेस्टली एक ड्रीम कम ट्रू मोमेंट आहे. म्हणजे असे बरेचसे प्रोजेक्ट केलेत आम्ही एकत्र, पण कधी विचार नव्हता केलेला की आम्ही फिल्ममध्ये एकत्र काम करू, ते पण फिल्म आमच्या सराउंडिंग मध्ये असेल. बस लायक है क्या. आम्हाला जे एक्सरसाइजेस करायला द्यायचे ना म्हणजे ते जे म्हणाला श्लोक म्हणाला किंवा ह्याच्यात सांगायचं ते मलाही ते यायचं नाही. इतकी वर्ष काम करतोय, 15 वर्ष काम केलं काय. कधीच ह्यांनी किंवा मनमीतनी किंवा छायाताईनी कधीच तो इगो दिसला नाही. हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला त्यात तो पुण्याचा आहे. पिंपरी चिंचवडचा पुण्याचा नाही. मी कुठे सगळीकडे आउटकास्टच आहे. कंटेंट क्रिएटरचे प्लॅटफॉर्म नसते तर आज तुम्ही काय करत असता. मी कॉल सेंटर मध्ये असतो. याच फील्ड मध्ये कुठेतरी असतो. मला असं वाटतं मी सिनेमॅटोग्राफर. मारो मुझे मारो. सिनेमॅटोग्राफर ही खूप मोठी स्पेलिंग आहे तर त्यावेळी जमायचं नाही. तर म्हणून आम्ही कॅमेरामॅन कुठे कॅमेरामॅन बोलवतो असं त्यावेळी नील आणि मी. पण मी खरंच कॅमेरामॅन होतो. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मीवर सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवर. मित्रांनो कसं आहे, सध्या ना लोकांना घाबरायलाही होतंय आणि सध्या लोकांना ना खूप हसू पण येते, कारण एक नवा कोरा असा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे, तो म्हणजे भूतम भयम. आणि हा संपूर्ण ह्या चित्रपटाची टीम आज आपल्या ऑफिसमध्ये आणि काय धमाल करणार आहेत बघा. तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. जितक्या तुम्ही धन्यवाद असं एवढ्या शांतरीतीने म्हणाला तितके शांत तुम्ही नाही. आता वाटतंय मला की मी तुमच्या सोबत आहे. दुनिया में आए हो तो लवकर लो. बरं भूतम भयम या सिनेमाच्या निमित्ताने आज तुम्ही इथे उपस्थित आहात, पण मला विचारायचं की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी भूताला पाहिलंयत का, किंवा असा भूताचा एक अनुभव तुमच्या आयुष्यात कधी आलाय का की तुमची आता काय करू आणि काय ना अशी झाली आहे गोची. आयुष्यात कशाला, आम्ही सेटवर अनुभव घेतलाय. म्हणजे आम्ही ज्या लोकेशनला शूट केलंय, जो या मुलं ज्या घरामध्ये राहायला जातात आणि तिकडे सगळा खेळ सुरू होतो, सो ते काही घर वगैरे नाहीये, तो एक सेट उभा केला होता, ते एक स्ट्रक्चर होतं. आणि त्या आधी त्या लोकेशनला कधीही शूट झालेलं नव्हतं. आम्ही रेकी करायला गेलो, आम्हाला इंटरेस्टिंग, अरे भारी आहे काहीतरी आहे इथे, खूप इंटरेस्टिंग सेट उभा करता येईल असं वाटलं. आणि आम्ही सगळ्या रेकी ज्या आहे त्या दिवसा गेल्या होत्या आणि आमचं शूट जे होतं ते नाईटचं होतं, आम्हाला काहीच माहिती नव्हतं. आणि जेव्हा आम्ही सेटवर वगैरे गेलो तेव्हा तिथल्या गावातल्यांकडून त्या जागेबद्दल आम्हाला एक एक किस्से कळायला लागले. म्हणजे आम्ही सेटवर गेल्यानंतर आम्ही 100-150 वटवागुळांमध्ये आम्ही शूट करत होतो. कुठलाही वटवागुळ कधीही तुमच्या समोरून जात होता, काही होता. रात्री 2-2:30 वाजता तिथून काहीतरी आवाज यायचे आणि एकतर आम्ही हॉरर सिक्वेन्स सगळे शूट करतोय, त्याच्यात ते येणारे आवाज, त्याच्यातल्या त्या गावातल्यांनी सांगितलेल्या गोष्टी, ती जागा जी होती ती हॉन्टेड होती हे आम्हाला कळलं. त्यानंतर आम्ही कलाकारांना पटकन तसं सांगितलं नाही, कारण तिकडे हे आम्हाला आता इंटरव्ह्यू मध्ये कळतंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रेकीला दिवसा गेली आणि रात्री आम्हाला शूट नाही. हे चुकीचं आहे ना. रात्री नाईट शूट आहे तर रात्रीच जायला पाहिजे ना. हे बरोबर आहे. नील आता खरं सांगायचं, तो आवाज कोण काढत होता.
कुठला? हे जे काय घडत होतं सेटवर तो खरोखर आवाज कोण काढत होता? नाही सगळे खरं बोलतात ते अजिबातच नाही. तो जो ते जे होतं ना स्ट्रक्चर वसईला, ते स्ट्रक्चर एक ब्रिटिशकालीन हॉटेल होतं. त्याच्या आधी पोर्तुगीज ते होतं. तिथे पोर्तुगीज घोड्यांनी एक आत्महत्या केली होती. तर त्याच्यामुळे पोर्तुगीज घोड्यांनी हा. आत्महत्या केली होती. त्याच्यामुळे ते तेव्हापासून ते हॉन्टेड. मग त्याच्यानंतर ब्रिटिश आल्यानंतर त्याचं चर्च झालं. हे खरंच सांगतोय. एक मिनिट इंटरव्ह्यू चालू झालाय पण ह्याला चा द्या. हा काहीही बोलतोय. घोड्याने आत्महत्या केली. जे आत्महत्या ज्यांनी केली त्यांचं आडनाव घोडानी होतं. समजलं का? कारण जर समज खरोखर यांच्यापैकी खरोखर भूताला कोणाला द्यायचं असेल त्याच्यामधलं कोण असेल? सगळ्यांनाच. एकाला वगैरे कशाला द्यायचं? का? कारण मला बघायचं की प्रत्येकाची रिॲक्शन काय असणार आहे भूतावर. जे म्हणजे मी आणि सिद्धांत आम्ही आमच्या दोघांची खूप फाटते. आम्ही अल्टिमेट म्हणजे भूत लांबची गोष्ट आहे. आम्ही कॉक्रोचला पण घाबरतो. कॉक्रोच एवढा जरी मोठा थोडा म्हणजे माशीपेक्षा थोडा मोठा जर किडा झाला ना त्याच्याविषयी आमची फाटते. पण बाकीचे बोलतात अरे एवढं काय. तर मला ह्यांचं रिॲक्शन बघायचं काय होतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला राम सरांचं रिॲक्शन बघायचंय. बिकॉज ते आहे कोकणाचे. त्यांनी ही स्टोरी लिहिली. मी त्यांना खूप वेळा बोललो की सर काहीतरी म्हणजे असं कुठेतरी घेऊन चाला ना मला जिथे भूत वगैरे भेटेल असं काय. मला आपल्या सेटवर तर आहे पण असं कुठेतरी. मग ते बोलले मला माहिती आहे कुठे. आता ते फेकत होते का असे त्यांना खरंच माहिती आहे हे मला बघायचंय. पण मला हे सगळ्यांचं रिॲक्शन मला पुष्कराचं पण रिॲक्शन बघायला खूप आवडेल. मला असं वाटतं भूत त्याला बघून घाबरेल. कारण जसा तो पॉवरमध्ये असतो जोपर्यंत त्याला चहा दिला नाही जाणार तोपर्यंत तो भूताची पण फाडू शकतो. सो मला तसं प्रत्येकाचे वेगवेगळे काहीतरी रिॲक्शन्स असतील असं मला वाटतं. PG. मला शुभमला विचारायचं आहे. हाय. पूर्ण वनशिप डाऊन आता चहा वन्सिबल डाऊन. शुभम, मला असं कळलं की तुम्ही सेटवरती मिळून दिग्दर्शकाला खूप त्रास दिलाय कारण तुम्ही स्वतःहून इम्प्रोवाइज वगैरे करायचात. आमचा काहीच आम्ही इम्प्रोवाइज केलेलं नाहीये. आम्ही डिरेक्टर्स ऍक्टर आहोत सगळे. जे डिरेक्टरांनी सांगितलंय तेच आम्ही केलंय. जो इम्प्रोवाइज करायचा तो आता इथे आलेला नाहीये. कोण? त्याचं नाव आहे मनमीत प्रेम. ऑल द बेस्टच्या दौऱ्यांवर पैसे कमवतोय तो तिथे मस्तपैकी. आणि तो सगळ्यात जास्त इम्प्रोवाइज करायचा. बाकी कोणी जास्त इम्प्रोवाइज नाही केलंय. काय इम्प्रोवाइज नेमकं काय केलं होतं सेटवरती? तो काहीही करायचा. तो काही करायचा. आम्हाला एक्सपेक्टेड नसेल तेही करायचा. पण थँकफुली खूप अशा गोष्टी आहेत आपण जेव्हा कॉमेडी करत असतो तेव्हा आपण विसरून जातो. कारण आपल्याला पंचेस किंवा हसवणं अरे मी हसवेन हे असेल ह्या सगळ्या गोष्टी आहेतच तिथे. पण आम्ही कोणतीही गोष्ट घेऊन गेलोय डिरेक्टरकडे किंवा केली आहे तर त्याची जाण डिरेक्टरला खूपच बाप पद्धतीने आहे. कारण त्यांचा जो ह्युमर आहे ते खूप सिच्युएशनल झालं तर ते भारी वाटेल. उगच टाकायचंय म्हणून नाही टाकावं किंवा कोणतीही गोष्ट करायची म्हणून नाही करावी. हे बॅलन्स खूप डिरेक्टरने केलंय आमच्या. तो त्रास त्यांना आम्ही थोडासा दिला असेल त्यापेक्षा जास्त नाही. पण तो त्रास नाही तो म्हणजे त्यांचं ते हे आहे. सगळ्यात मोठं इम्प्रोव्हायझेशन ट्रेलर मध्ये पण तुम्ही बघितलं असेल तर मनमीत जे साबण काढतो ते सगळ्यात मोठं इम्प्रोव्हायझेशन. काय घडलं होतं? तो सीन कसा समजवला होता आणि कसा घडला? काय फक्त अंघोळ करायची होती आणि नाचायचं होतं आम्हाला. अजून काही नव्हतं करायचं. बाकी आमच्यावर सोडलेलं की जे करायचं करा. आता ते मनमीतनी जे केलं आणि मी साबण मागतो असा एक सीन होता आणि मनमीत इथून काढून देतो. इथून पोटा म्हणजे ह्या मित्रांची गरिबी इतकी आहे सिनेमामध्ये की साबण पण ते एकच वापरतात शेअर करून. सो तो साबण एका साबणानं आंघोळ वगैरे असं सगळा तो सिक्वेन्स होता. आणि उघडा बंब मनमीत म्हणजे हो सगळेच म्हणजे त्याच्या पोटानं ही जागा गळलेली आहे. म्हणजे हो पोटासाठी आणि पोटापासून काम करणारा हाडा जागा लागला. बरोबर. हाडाचा कलाकार. मला विचारायचं आहे लिखाणामध्ये काहीतरी होतं की एक पात्र आहे ते पात्र त्याचं इनरवेअर सुद्धा दुसऱ्याचं घालतं. असं कोणाचं पात्र होतं?
शुभम माझं माझं पात्र होतं. पंपी नावाचं हा. त्याचं पात्र आहे. तो बाहेर जातानाच इनरवेअर घालतो, एरवी तो घालतच नाही. नाही, वरचे कपडे सुद्धा पूर्ण वेळ लुंगीतच असतो तो. आणि वर काही शर्ट किंवा काही चढवायचं असेल तर ते बाहेर जातानाच तेही मित्रांचंच. त्याचे असे कपडे नाहीच आहेत. म्हणजे त्याला ती सवयच होती की मित्रांचे कपडे वापरायचे. मला आता राम तुला प्रश्न विचारायचा आहे की कसं असतं की आपण एखादा सिनेमा बनवायचा जेव्हा डोक्यात ठेवतो तेव्हा आपल्यासमोर ना असतं की आपण ह्या स्टारला घेऊन काम करावं, आपण ह्या अभिनेत्रीला घेऊन काम करावं. पण तुझा हा सिनेमा बघितल्यावर, या ट्रेलर बघितल्यावर हे सगळे क्रिएटर्स यांना एकत्र आणण्याचं कसं काय योजिलंस आणि हे सगळे तुला कसे सापडले? हा सिनेमा 7 मित्रांची गोष्ट आहे, त्यांच्या मैत्रीची गोष्ट आहे. आणि मला ह्या फिल्मसाठी मित्र कास्ट करायचे होते. आणि म्हणून मी इथे जे बसलेत हे खूप वर्षापासून एकमेकांचे खूप जवळचे मित्र आहेत. आणि ते इतकी वर्ष एकमेकांसोबत जगलेत, हसलेत, एकमेकांना इतके ओळखतात. सो मी मित्र कास्ट केलेत आणि मजा आली आहे सगळ्यांबरोबर काम करताना, कारण सगळे खूप तुफान टॅलेंटेड लोक आहेत. म्हणजे हे लिहू शकतात, हे डिरेक्ट करू शकतात, ह्यांना कॅमेराचं नॉलेज आहे, ह्यांना एडिटचं नॉलेज आहे. सो म्हणजे तंत्र त्यांना माहिती आहे. सो ह्या सगळ्यांकडून कुठेतरी मला पण नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करता आल्या आणि शिकता आल्या. आणि त्यांनी म्हणजे यांच्यासोबत काम करणं चांगलं यासाठी आहे, यांच्याकडून इतके इनपुट्स मिळालेत. म्हणजे नीलसोबत काही सिक्वेन्सेस आहेत, मगाशी इम्प्रोव्हायझेशनचा उल्लेख झाला, तर काही पर्टिक्युलर सिक्वेन्सेसचे डायलॉग्स जे आहेत मी नीलला सांगितलं होतं की हे तुझ्या पद्धतीनं तू इम्प्रोव्हाइज करून परफॉर्म कर. कारण त्याच्याकडून उत्स्फूर्तपणे ज्या काही गोष्टी आल्या आहेत आणि त्यांनी कमाल केली फिल्ममध्ये. सो हा उत्स्फूर्तपणा जो मला त्यांच्याकडून जो मिळालाय त्याचा मला सिनेमा करताना खूप जास्त चांगल्या पद्धतीनं वापर झालाय. सिद्धांत आणि सौरभ, तुम्हाला विचारायचं आहे मला की कसं असतं की आपण एक मित्र म्हणून एका गोष्टीला सुरुवात करतो आणि आपण ते रील्सच्या माध्यमातून असो किंवा व्हिडिओज करत असू जे लोकांना प्रचंड आवडतात, आणि परत तीच टीम आपण जेव्हा एखादा सिनेमा करतो त्यावेळेला काय मनामध्ये भावना असते आणि काय एक नाविन्यपूर्व आपल्याला पाहायला मिळतं? म्हणजे आमच्यासाठी तर हे ऑनेस्टली एक ड्रीम कम ट्रू मोमेंट आहे. कारण आम्ही मित्र पण आहोत, आम्ही एकत्र. सो आम्ही बेसिकली कामामुळे मित्र झालो आहे आम्ही सगळे. ठीक आहे, वी आर वर्क फ्रेंड्स बट वी आर गुड फ्रेंड्स. आम्ही 6 वर्षापासून एकामेकाला ओळखतो आणि आम्ही खूप काय एकत्र केलं आहे. लाईक आमचे फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप्स बोला, फर्स्ट ॲड बोला, आता ही फर्स्ट मूवी आम्ही एकत्र पण करतो आहे. सो आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. पण एक चांगलं आहे की बिकॉज जसं राम सरनी सांगितलं की त्यांनी मित्रांना कास्ट केलं आहे. सो आमच्यात ती केमिस्ट्री ऑलरेडी होती. लाईक ॲटलिस्ट आम्ही 5, आता पुष्कराज आणि मनमीत बरोबर तर ती 1 दिवसात झाली. पण आमच्यात जी केमिस्ट्री होती ती नॅचरल होती. आम्हाला गरज नाही लागली की आम्ही पहिले एकामेकाला जाणून घेऊ काय. इट वॉज इझियर फॉर अस. बट ॲज फ्रेंड्स आम्ही एकत्र एका मूवीमध्ये काम करतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि हो, म्हणजे असे बरेचसे प्रोजेक्ट केलेत आम्ही एकत्र, पण कधी विचार नव्हता केलेला की आम्ही फिल्ममध्ये एकत्र काम करू, ते पण फिल्म आमच्या सराउंडिंगमध्ये असेल, स्टोरी वगैरे जे काय. पण आम्ही विला वगैरे जातो, फिरायला जातो, तेव्हा आमचं इंटरनल डिस्कशन व्हायचं की यार कधी आपल्याला कोणता असा डिरेक्टर आपल्यावरती काहीतरी स्टोरी लिहेल, आपल्यावरती फिल्म बनेल, किंवा रील स्टार्सवरती, क्रिएटर्सवरती फिल्म बनेल, असे आम्ही आमचे विचार करून झोपायचो. आणि असं वाटलं नव्हतं कधी की खरं असं कधीतरी होईल. ते बोलतात ना की स्वप्न बघावी आणि ती एकत्र बघितली ना की लवकर पूर्ण होतात. तर ते झालं आमच्यासोबत. आणि आज आम्ही फिल्म करतोय, इथे लोकमतच्या इंटरव्ह्यूला आलोय आणि फिल्म बद्दल बोलतोय, हे पण आम्हाला खरं वाटत नाही आता. क्या बात आहे. नील, काय सांगशील तू? म्हणजे याच्या आधी तू एक सिनेमा केलास, एकटा जाऊन शूटिंग करून आलास आउटडोअरला. बरेच लोक होते त्या फिल्म मध्ये, एकटा थोडी गेलो. मग तेव्हा नाही का तुला वाटलं शेवटी एक लक्षात ठेव ह्यांचा कुठेतरी? नाही, सगळ्यांनी एकटे बरंच काय काय केलेलं. तिथे मी लिस्ट काढली ना, हे पण एकटे आधी शॉर्ट फिल्म वगैरे करायचे. मग तेव्हा नाही सांगितलं आम्हाला कास्ट त्यांना नाही, पण नील त्यांना विचारलं नाहीस की काय धंद्यामध्ये आम्ही काय नव्हतो म्हणून?
तेव्हा आम्ही कायच नव्हतो करत. तेव्हा आम्ही खऱ्या आयुष्यात काय धंदे करतो. पण ते सांगण्यासारखे नाही तिथे. पण हा बट येस बोल बोल. नाही, तू एकटाच गेला होता शूटिंगला, तेव्हा ना आठवण आली आपल्या ग्रुपची. कुठे आउट ऑफ कंट्री शूट करून आलास त्या film? लंडनला. अच्छा, हा. मी लंडनला पण एक फिल्म वगैरे केली आहे. हा. ती आली नाही अजून. कारण मी त्यांना बोललो की जोपर्यंत आमची येत नाही ना भूतामयम 24 तारखेला, तोपर्यंत तुम्ही ही रिलीज नाही करू शकत. त्यांना खरं वाटेल बाकीच्या actors त्या निमित्ताने रिलीज तर करतील ती बरं बरं येतं म्हणजे राम, मला विचारायचं आहे की यांचं वर्कशॉप झालं होतं, त्या वर्कशॉपचे 2 मास्तर होते असं मला कळलं, पुष्कराज आणि मनमीत प्रेम. खरं आहे का हे? नाही, मला असं वाटतं की आधी वर्कशॉप राम सरने घेतलं, मग फिल्म चालू झालं, ह्या दोघांनी कंटिन्यू केलं. सो But, मग पुष्कराज आणि मनमीत कडून काय शिकायला मिळालं? जोक्स अपार्ट खरंच शिकायला मिळालं, कारण की फिल्म तशी आमची एकत्र म्हणजे इंडिव्हिज्युअली आम्ही केले असतील 2-4 फिल्म प्रत्येकाने, बट एकत्र म्हणून पहिलीच फिल्म होती. आणि आमच्यापेक्षा खूप फिल्म ह्यांनी केलेल्या आहेत. वर्षाला 10 वगैरे प्रोजेक्ट पुष्करांचेच असतात. किंवा मनमीतनी ऍक्टिंगचं अगदीच लहानपणापासूनच म्हणू शकतो आपण काम केलेलं आहे. सो त्यांनी एक चांगली गोष्ट अशी केली की सीन जो घडतो त्याला कसा तयार करायचा, किंवा एक ऍक्टर साईडने आपण किती त्याच्यामध्ये इनपुट देऊ शकतो, किंवा ते त्यांना बघितलं आम्ही ते करताना. आणि मग त्यांनी आम्हाला काही सजेशन्स पण दिले की भाई बघ, तू हे वाक्य घेऊ शकतोस, त्यांनी हा सीन अपलिफ्टच होईल, किंवा फ्लॅट जात असेल तर त्याला अपबीट करू शकतो. त्या अशा छोट्या छोट्या गोष्टी नकळत मजा मस्तीमध्ये मैत्रीमध्ये त्यांनी कधी शिकवलं नाही, पण त्या शिकून घेतल्या आम्ही. जर आपल्या भूतम भयम मध्ये तुला जर मी विचारलं की एक अभिनेता किंवा अभिनेत्री ज्याचं काम तुला प्रचंड आवडलंय आणि तुला असं वाटतं की अरे यार मला हे असं करायचं होतं, तर ती व्यक्ती कोण असेल भूतम मध्ये भूतम भयम मध्ये? भूतम मधलं कोणाचं काम हा, काम आवडलंय? सर्वात जास्त. तर सौरभनी जे काम केलंय ना ते मला खूप आवडलंय. कारण सौरभचं जे कॅरेक्टर आहे त्या जास्त कॅरेक्टर बद्दल मी सांगणार नाही, बट एक मिनिट तू लात मारतो समोर डिस्टर्ब होतो. सौरभ ज्या पद्धतीच्या रील्स करतो, सौरभ ज्या पद्धतीचा कॉन्टेंट बनवतो, त्याच्या खूपच अपोजिट सौरभचं काम आहे ऍक्च्युली. तर ते मी एक्सपेक्ट नव्हतं केलं सौरभकडनं की सौरभ असं काहीतरी करेल, किंवा सौरभच्या कॅरेक्टरची लँग्वेज पण थोडी वेगळी आहे. म्हणजे मराठीच आहे, पण ते अजून थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. जास्त बोलताच येत नाहीये काही. तर पण ते आवडलं मला. दॅट वॉज व्हेरी इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह. मला वाटतं चॅलेंजिंग झालं असतं जर ते कॅरेक्टर मी प्ले केलं असतं. मला मजा आली असती करायला. पुष्कराज, तुला प्रश्न विचारतो. बोल ना. कसं आहे की आतापर्यंत सर्वात जास्त यांच्यामध्ये जर सिनेमे जास्त केलेस तर तू आहेस. म्हणजे खूप दिग्गजांबरोबर काम केलंयस, खूप नवखे कलाकार आहेत त्यांच्यासोबत पण काम केलंयस, पण ही ऑरेंज ज्यूस गँग यांच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव काय होता आणि भूतंबयम मध्ये ह्यांना कसं तू पिडलायस मला सांग. पिडलंय हा. मी पिडण्याचा काही प्रश्नच नव्हता. पिडायला काही स्कोपच नव्हता. ते एकमेकांना खूप पिडतात. त्यामुळे ते असतं ना, म्हणजे की त्यांना माझ्या वाटेला लागू नका, कारण माझी ऑलरेडी वाट लागली. तशी जी गँग असल्यामुळे जरी ते अदरवाईज सक्सेसफुल असं असलं तरी, म्हणजे यांचे गेम्स पहिल्या दिवशी गेम काय सौरभचा असं कोण पटकन मारत, मला काही कळायचंच नाही पहिले सुरुवातीला. मी उघडा पूर्ण नाही, आवाज आला पाहिजे. आत्ता आणि झालं. एकामेकाला असं आता यांनी याला असं मधूनच रॅन्डम, हा एकदम रॅन्डम. हा गेम आहे. तर हे म्हणजे इतकं नाही की प्रॉम्प्ट की कोणी मारले हे ओळखून त्याला पटकन मारायचं. याला काही व्हेरी रॅन्डम. यांना कसं पिडायचं, म्हणजे हे आज वागणारे कलाकार असतील तर हे दिग्गजच आहेत स्वतः. पण मला पुष्कर म्हणायचं की नेहमी ना काहीतरी एक्सपेरिमेंट करत असतो स्वतःच्या कामावर, स्वतःच्या अभिनयावरती. सो ह्या टीम बरोबर काम करत असताना तुला नवीन काय गोष्टी शिकायला मिळाल्या आणि ह्यांच्याकडून कुठली अशी स्पेशल गोष्ट तुला ग्रॅब करता आली? नाही, मला डेफिनेटली ब्लेंड व्हायला आवडतं. मला वाटतं सिनेमा कुठे जातोय ते बघणं खूप महत्त्वाचं वाटतं मला प्रत्येक याच्या वेळी. आणि यांच्याकडे बघून चिकाटी ॲब्सोल्युटली जी अजिबात माहीत नाही ती शिकायला मिळाली. प्रत्येकाचे वेगवेगळे गुण आहेत आणि खरोखर आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने ते दाखवलेले आहेत. लाईक मला खूप इंटरेस्टिंग, म्हणजे
पहिली इंटरॅक्शन म्हणजे आम्ही क्वॅनिटी शेअर करायचो म्हणून सिद्धांत आणि शुभम बरोबर पहिलं इंटरॅक्शन झालं. करण आणि नीलला मी आधीपासून ओळखत होतो. ते काय लेवलचं क्रेझी आणू शकतात ऑन द टेबल हे मला माहिती होतं. म्हणजे राईट फ्रॉम काहीतरी क्रिएटिव्ह मीम्स बनवणे, कॉन्ट्रोवर्शियल गोष्टीत अडकणे, ते ते ऍक्टिंग नाही त्याच्याही आधीची नाही जात नाही पण इतकं मला माहिती होतं या सगळ्या म्हणजे त्यांच्यात काय पोटेन्शियल आहे, किती डोकं काय काय चालतं वगैरे, तर त्याचं माहिती होतं. वर्कशॉपमध्ये हे अंदाज आला होतं की आणि वर्कशॉपला एका लेवलला होतं. म्हणजे आम्हाला जे एक्सरसाइजेस करायला द्यायचे ना, म्हणजे ते जे म्हणाला श्लोक म्हणाला किंवा ह्याच्यात सांगायचं, ते मलाही ते यायचं नाहीत. सो म्हणजे असं काहीच नव्हतं. मग त्यांनाही ते कॉन्फिडंट वाटतं की अरे ह्याला पण येत नाही, ठीक आहे, कोणालाच येत नाही. म्हणजे हा इतकी वर्ष काम करतोय, 15 वर्ष काम केलं काय 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 केलं, हा श्लोक नाही पाठ नाहीये पाठ. मनमीत सोडलं तर बाकी आम्ही सगळे व्ह्युअर्स ऑन द सेम पेज. आणि मी दरवेळी तसंच करतो. म्हणजे जे करायचं असेल ते करण्यासाठी मी उत्सुक असतो. म्हणजे आणि श्लोक पाठ करून किंवा जे एक्सरसाइज असतात ते सिरियसली घेऊ नये असं माझं म्हणणं नाहीये, अर्थातच घ्यावे. पण ऍप्लिकेशन बऱ्याच लोकांना जमत नाही. तर ह्या लोकांना देवर स्ट्रगलिंग विथ दॅट की आता ह्याचं करायचं काय, हाऊ टू अप्लाय दिस थिंग्स. तर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक कॉन्टेंट क्रिएशनची सवय असल्यामुळे कसं कंटेंट पूर्ण करायचा, म्हणजे एका मिनिटामध्ये कशी स्टोरी सांगायची हे माहिती होतं. मला असं त्या मोमेंटला वाटायचं की सटली मला असं वाटायची, माझी जबाबदारी वाटायची, ह्याचं मी कधी सांगितलेलं नाही, पण मला त्या ह्याच्यात जबाबदारी वाटायची की की एक सीन जर असेल 3 मिनिटांचा, तर सगळ्यांना असं त्या 3 मिनिटांमध्ये एक गोष्ट सांगायची असायची. पण ह्याची सवय नव्हती की फिल्म जी आहे ना 3 तासाची असते. त्यामुळे ते 3 मिनिटात सांगायची नाही, ते 3 मिनिटानंतर एक ब्रेक घ्यायचा आहे, तिथे तिथून नंतर ते पुढे जातं. पण ही गोष्ट फक्त यांच्या बाबतीत असं नाहीये. बऱ्याच ॲक्टर्सचं त्याच्याकडे लक्ष नसतं. मला तिकडे लक्ष द्यायला खूप आवडतं, की मला असं वाटतं की या सीनमध्ये आपण इम्प्रोवाइज करतो, पण इम्प्रोवाइज करताना काय कुठे थांबायचं हे फार महत्वाचं असतं. बिकॉज त्याच्यानंतर वेगळा सीन पडणार असतो, वेगळा सीन येणार असतो, ज्याच्यामध्ये काहीतरी गरज असते. त्यामुळे सगळे जोक्स एकाच सीनमध्ये घालून उपयोगाचं नसतं, राखून ठेवणं गरजेचं असतं. म्हणजे इट इज लाईक द एक्सपिरियन्स. कसं आहे, या लोकांचा एक्सपिरियन्स पण इतका इम्पॉर्टंट आहे, अत्यंत महत्वाचं आहे. दे आर बिगर स्टार्स, बट द डिफरन्स बिटवीन T20 आणि टेस्ट क्रिकेट हा जो मुद्दा आहे ना, की टेस्ट क्रिकेटमध्ये पण तुम्ही कसं पेशंटली राहायचं असतं, तर ती मला जेन्युइनली जबाबदारी वाटायची. बिकॉज मी हे बघितलेलं आहे की एका दिवसाचं काम करताना किती लेवलचं डोकं वापरून ते सगळं शूट करतात किंवा कॉन्टेंट क्रिएट करतात. म्हणजे लिहिणं पण असेल, त्याचे पण 20-20, 25-25 ड्राफ्ट्स बनताना मी बघितलेले आहेत, त्या एका मिनिटाच्या गोष्टीचे. त्यानंतर मग जे वाटेल त्याचे अनेक टेक्स करताना मी बघितलेलं आहे. आता मुद्दा काय होतो ना, हे सगळं करतो एक दिवस, त्याच्यानंतर यू टेक अ ब्रेक. आता एका गोष्टीवर तुम्हाला 25 दिवस राहायचं असतं. हे बऱ्याच लोकांना इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. आणि आय एम दॅट काइंड ऑफ अ प्लेयर. वेल मला असं वाटतं की मी एक वर्ष ते काहीतरी सस्टेन करू शकतो. म्हणजे मला त्याचा त्रास होत नाही मला त्या गोष्टीचा. सो मला असं की आय वॉन्टेड टू बी विथ देम त्या सगळ्या गोष्टी. तशा अर्थाने मला वाटायचं. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये यांनी जो अनुभव कलेक्ट, इट्स लाईक अ टेस्ट प्लेयर अंडरस्टँडिंग की हे काय जादू क्रिएट करू शकतात जस्ट त्या सीनमध्ये, म्हणजे इम्प्रोव्हायझेशन्स करताना वगैरे. हे सिद्धांत आणि याच्याबरोबर बऱ्याच वेळा त्याला वाटायचं की बऱ्याच वेळा मी सायलेंट राहायचं, कारण एनर्जी कॉन्झर्वेशन ही कॉन्सेप्टच कळायची नाही त्यांना. की सिद्धांत की तर त्याला असं वाटायचं की तो शांत का बसतोय, कारण मला असं की अजून 20 दिवस काढायचे, आत्ता मी शांत बसणं गरजेचं आहे. म्हणजे आय कॅनॉट यूज एंटायर एनर्जी वगैरे. तर या सगळ्या गोष्टी होत्या. बट सिद्धांतकडनं ती एनर्जीच होतं. मला सटल गोष्टी प्रचंड आवडतात. सौरभ इज अ मास्टर इन दॅट. म्हणजे ॲब्सोल्यूट मास्टर. म्हणजे जस्ट एक अंडर द ब्रेथ सगळं सीन संपल्यानंतर एखादं असं एक वाक्य, आणि माझं इतकं लक्ष असायचं, बाकी सगळ्यांनी ते मिस केलेलं असायचं, कारण हॅ हू वगैरे झालेलं असतं, पण इतकं काहीतरी सटल आणि भारी बोललेलं असायचं. तर ती गोष्ट डेडिकेशन करणचं एक्स्ट्रीम लेवलचं आहे. म्हणजे तो ते करून यायचा. आणि मॅड फिल्म माणूस आहे तो. म्हणजे फिल्म्सबद्दल प्रचंड प्रेम असणार. इतकं मजा येते ना, बिकॉज दॅट इज सो इनोसेंट. म्हणजे फिल्म्सवर प्रेम करणं, शाहरुख खानवर प्रेम करणं, किंवा या जुन्या गोष्टींवर. म्हणजे आम्ही तिघं हा गेम स्पेसिफिकली खेळायचो की एक असं ट्यून काहीतरी म्हणायचो आणि मग गाणं ओळखायचं, मग त्याच्यामध्ये कोण हिरो हिरोईन बॉलिवूड 90s मध्ये. कसं एकदा हा गेम आम्हाला मी कळला मी पाहिजे. जे द्यायचो हे कधीच गेस नाही करायचे. नंतर हे बोलायचं हे असं नाहीच आहे. सो म्हणजे दुनिया में आया तो लव कर, हा. हे गाणं सगळं. आ, 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 आ,
आता ह्याला मला कन्फ्युज पण करायचं ना, नाहीतर पटकन ओळखतील. मग तर म्हणून मी game थोडं टोन जरा चेंज करायचो आणि मग हे लोक बोलायचं कोणतं कोणतं कोणतं, आणि हे लोक एवढे इंटेन्स व्हायचे की हे लोक सीन मध्ये जायचे, सीन नंतर यायचे, हे सुचलं कोणतं होतं कोणतं होतं हे लोक असे कारण आमच्यामध्ये ते खूप इंटेन्स व्हायचं, आम्ही मनावर घ्यायचो आणि हे रात्री 5-6 वाजेपर्यंत चालायचं हे आणि चालायचं. दुसऱ्या दिवशी पण ते कंटिन्युअस हो. मुळात असं व्हायचं की हे असं काहीतरी पॅशनेटली कोणतरी प्रेम करतंय की तो स्टोरी जे सांगायचं मला की ते त्याचे बाबा घेऊन जायचे थिएटरमध्ये त्याला पिक्चर बघायला वगैरे, हे सगळ्या गोष्टी मला त्या इनसेन्स त्यातनं ती पॅशन खूप कळायची की मला करायचं यार, मला ही एक आग होती. म्हणजे त्यांनी ते कास्ट केलं ना, त्याच्यात ती गंमत होती की कोणाला ते कसं असतं, बऱ्याच वेळा असं होतं की खूप ऍक्टर्स अत्यंत कॉम्प्लिमेंट होते. हाँ ये क्या रोल है, क्या कौन सा ये वेब सीरीज है, फिल्म है, सीरीज है, क्या कर रहा है, मेरे अकाउंट में पैसे जा रहे हैं ना, तो सीन नव्हता. इथे आग होती सगळ्यांमध्ये. हा. शुभमला काहीतरी होतं की प्रूव्ह करायचं की ऍक्टर म्हणून तो काय करू शकतो, ते ऑलवेज त्याचं डोकं ऑन होतं. आणि खूप मोठ्या ऍक्टर्स, मी हे सगळ्याच त्याच्यात सांगणार आहे, कारण खूप मोठ्या ऍक्टर्सना जे जमत नाही की जेव्हा एक बॅट्समन बॅटिंग करत असतो तेव्हा रनरनी शांतपणे थांबून राहायचं असतं तिथे आणि त्यांनी कॉल दिल्यानंतर पळायचं असतं. हे नीलकडनं शिकण्यासारखं आहे. म्हणजे ॲब्सोल्यूट मी मोठे ऍक्टर्स बघितले ज्यांना हे जमत नाही. त्यांना असं वाटतं की प्रत्येक सीन त्यांनी असा ओन केला पाहिजे. त्याला सीन जे बिलॉंग करायचं, म्हणजे सपोज सिद्धांत आणि शुभमचं सीन आहे, नीलला इतकं कळायचं की मी तो म्हणजे ये रे असं पण इम्प्रोवाइज नाही करायचं तिथे. ये म्हणजे जर- आमचे डायलॉग आमचेच असले पाहिजे, ते आम्हीच लीडला असलो पाहिजे, तर तो बॅकफूटवर जाणं म्हणजे काय होतं की दीज पीपल आर स्टार्स. यू कॅनॉट अंडर एस्टिमेट द स्टारडम ऑफ व्हॉट दीज पीपल आर. हे सत्य आहे, हे तुम्ही डिनाय नाही करू शकत. या सगळ्यात राहून तुम्हाला जेव्हा असं लक्षात येतं की ओके, जेव्हा तुम्हाला हे कळतं ना, आय थिंक यू नेल्ड इट ॲज अन ॲक्टर. नील काय सांगशील, एवढं तुझ्याबद्दल बोललाय तो. चालू आहे पुस्तकात मग तू एवढा गप्पा बसतो सेटवर, हे खरंच आम्हाला मान्यच नाही करू शकत मी आम्ही. सेटवर नाही गप्पा, सीन मध्ये गप्पा बसतो. हा. जिथे सेटवर नाही गप्पा बसत मी. बट हा, चांगलं बोलला पुष्कराज माझ्याबद्दल. बट ऑनेस्टली ह्याच्यात आता पुष्कराज जे बोलला ना, त्याच्यावरून एक गोष्ट म्हणजे जसं तो श्लोकचं बोलला की त्याला पण नाही यायचे. मला कधी कधी असं वाटायचं की तो मुद्दामून आम्हाला कम्फर्टेबल करायला तसं वागतोय वर्कशॉपमध्ये. एवढे फिल्म्स केलेत, एवढ्या दिग्गज कलाकारांबरोबर काम केलंय, पण त्याची जी हंगर, इट वॉज लाईक की त्याची पण फर्स्ट फिल्म आहे, आम्हाला तसं वाटायला लागलं. कारण तसंच डेडिकेशननी, त्याच हंगरनी कधीच ह्यांनी किंवा मनमीतनी किंवा छायाताईनी कधीच तो इगो दिसला नाही. हा आम्हाला माहिती आहे, आम्हाला ही लोक पण काहीतरी आमच्याकडून शिकतायत, ही लोक पण त्यांचा जो इनोसन्स आहे तो दिसतोय. कधीच आम्हाला ते असं बोलतात ना की हां मी माझा सीन केला, बघून घे तुझं, किंवा आमचे सीन जर चुकतायत तर ही लोक जर मागे उभे आहेत किंवा गिव्ह अँड टेक चालू आहे, तर ही लोक कधीच असं नाही की अरे नाही मला नाही, तू बघून घे, कोणाला तरी दुसऱ्याला उभं कर, असं कधीच झालं नाही. तेवढंच सपोर्ट, म्हणजे तेच बोलतोय ना की आम्ही 5 जणच ऑरेंज ज्यूस गँग तिकडे होतो, पण मग नंतर हे दोघे ॲड झाले आणि मग ते एवढं छान फुललं की आम्हाला कधी लेफ्ट आउट किंवा असं वेगळं वाटलं नाही की अरे हे दोघे वेगळे, आपण 5 जण चिल करू. व्हॅनिटी किंवा कुठेही असताना आम्ही सेटवर काय एकत्रच ही राहायचो. गोष्ट अजून कशी प्रूव्ह होते की सीन मध्ये तुम्ही आमच्यासोबत कोलॅबरेट करताय, आयडियाज डिस्कस करताय आणि सीनला छान करताय. तो झाला ऍक्टिंगचा पार्ट, त्या कामासाठीच आम्ही एकत्र भेटलोय. ते संपल्यावरती पण तुम्हाला आमचं असायची गरज नाहीये. म्हणजे तुम्ही ॲज अन ऍक्टर इंडिव्हिज्युअल होऊन जाता ना की हा चला झाला, सीन संपला, शूटिंग संपला, तर तुमचं त्यानंतर पण हे पडीक आहेत आमच्यात. म्हणजे समजून जायचं की मनापासनं दे आर ऑल्सो विथ अस. इट्स नॉट लाईक की कामासाठी फक्त ते आपण छान छान काय बोलताय, कसं आहे काय हे फ्रेंडशिप दाखवतोय, पण तसं नव्हतं. मनमीतचं तर नव्हतंच आधीपासून, पण पुष्कराज वॉज द न्यूएस्ट ॲडिशन. म्हणजे त्याच्यावर एवढं मी राहिलो नाही कधी, मनमीत बरोबर थोडं काम केलंय. पुष्कराज बरोबर फिल्मच्या निमित्ताने ते कळलं की तो जेन्युइनली आमच्यामध्ये आमच्यासारखाच जेल झालाय. जो ते सुरुवातीला तो बोलला की मला जेल व्हायला आवडतं किंवा समोरच्याची एनर्जी मॅच करायला आवडते. तर कधी असं वाटलंच नाही ऍक्च्युली. आता डिस्कशन आपण करतोय इंटरव्ह्यू, तेव्हा कळतंय की हा हे दोघं आमच्या ग्रुपचे नाही आहेत. आणि ह्यात पण असं होतं की कधी कधी ना, बिकॉज फिल्म तर चालू होती पण आमचं सोशल मीडियावरचं काम पण चालायचं, तर त्यात कधी कधी आम्हाला असं व्हायचं की नाईट शिफ्ट नंतर, म्हणजे 6 नंतर कधी कधी एक ब्रँड व्हिडिओ यायचा, काहीतरी करायचा. तर त्यावेळी मला असं सुचायचं की अरे मनमीत बरोबर करू शकतो किंवा पुष्करराज बरोबर करू शकतो. आता ऑफकोर्स जसं तू बोललास की एवढे फिल्म केले, एवढा दिग्गज कलाकार आहे, तर थोडं हे होईल ना की ह्याला विचारायचं का नाही की अरे एक रील करायची तुझ्यावर, करेल का नाही. कधी ते असं वाटलंच नाही की अरे ह्याला विचारायला मला नाही जमत आहे.
असंच विचारलं, अरे रील करायची, हां ठीक आहे करायचं. सो नाईट शिफ्ट करून सकाळी 8 वाजता आम्ही ती करतोय, 10 वाजता ती संपली, त्याच्यानंतर झोपायला गेला, परत शिफ्ट सुरू झालेली. सो एवढं ह्यांनी ते कम्फर्टेबल आम्हाला केलेलं नाही की कधीच ते फील झालंच नाही आम्हाला, कधीच नाही झालं. त्यात तो पुण्याचा आहे. पुण्याच्या लोकांना एक एक माझं असतं असं एक हे कसा म्हटलं कसा असतो म्हणजे तो पिंपरी चिंचवडचा आहे, पुण्याचा नाही. हा पुण्याचा नाही, पिंपरी चिंचवड. मी कुठेही सगळीकडे आउटकास्टच आहे. करण, बिग बॉस मराठी सीझन किती लोकांना म्हणजे आता म्हणजे बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर खूप जण म्हणजे काही काही छोटे छोटे करतात. तुला डायरेक्ट फिल्म मिळाली, सो तुला फोन बिन आला का कधी, अरे का आता तुला फिल्म मिळाली, जो ट्रेलर बघितला, सो कोणाचा आला होता ऍक्च्युली फोन? पहिली गोष्ट तर असं आहे की मला ही फिल्म बिग बॉसच्या आधीच भेटलेली आणि मी असा कंटेस्टंट आहे पहिल्यांदा जगात पहिल्यांदा बिग बॉस 8 असा कंटेस्टंट आहे की विदाऊट जिंकून मला फिल्म भेटली. सो ह्याच्यापेक्षा मोठा अचिव्हमेंट काय असू शकतो मला माहित नाही. कोणाचा फोन आला होता? मला सगळ्यांचाच फोन आला, एक उदाहरणार्थ कोण? विशालचा फोन आला, रोशन दादाचा फोन आला, सचिन दादाचा फोन आला, रुचिता जामदार, ह्यांनी सगळ्यांनी सपोर्ट दाखवला, सागर कारंडे, ह्या सगळ्यांचा फोन आला आणि रितेश भाऊ त्यांनी स्टोरी शेअर केली, नंतर आम्ही बोललो पण आणि त्यांना मी बोललेलो पण जेव्हा बिग बॉसमध्ये मी होतो तेव्हा मी बोललो की असं असं चालू आहे आणि आपले जे दिग्गज कलाकार आहेत ते पण त्यांच्या फिल्ममध्ये होते, राजा शिवाजीमध्ये, सो त्यांना माहिती होतं. सो त्यांना मी बोललेलो की सर असं असं येतंय, बोलले हां मी खूप जास्त एक्सायटेड आहे. त्यांनी पण चांगला सपोर्ट दाखवला आमच्या ट्रेलरला. सो बिग बॉस जे होतं ती एक फॅमिलीसारखी होती जेन्युनली, म्हणजे बिकॉज मी जे आत खेळायला गेलो आणि माझी जी बाल्कनीची प्लॅनिंग होती जी कोणालाच कळली नाही ती ही होती ऍक्च्युली की माझी फिल्म येणार होती आणि फिल्म मला आधीच भेटलेली. म्हणजे मागच्या वर्षी आम्ही शूट केलेलं हे मे जूनमध्ये केलं आणि त्याच्यानंतर मी बोललो की बिग बॉस सारखा एक प्लॅटफॉर्म ट्राय करून बघू, काहीतरी वेगळं ट्राय करून बघू, कारण आईचं स्वप्न होतं की एकदा तरी बिग बॉस मध्ये, आई खूप बिग बॉस बघते, तर बोललं एकदा जाऊन ये, तर मी बोललो चल जाऊन येतो बघू काय. आणि आता बिग बॉस नंतर ही एक जर्नी सुरू होते. तर आमचं आधी असं होतं की मी जे 1-2 मराठी फिल्म्स किंवा हिंदी फिल्म्स केलेत तर त्याच्यात असं होतं की मी मित्रांना बोलायचो अरे इंटरवेल के पहिले आ क्योंकि वो सीन में मैं दिखेगा, मग नंतर नाही आहे पिक्चरमध्ये मी, असं बोलवायचं, मग ते स्टोरी येऊन काढायचे वगैरे असं असं. पण ही आमची पहिली मराठी फिल्म आहे ज्यात आम्ही कोणालाही बोलू शकतो की कभी भी या थिएटर में आपण दिखने वाले स्क्रीन पे. क्या बात आहे. सो तो वाला मोमेंट आहे. बट येस, बिग बॉसचे सगळे प्रेमियरला पण येणार आहेत, सगळ्या तसं सपोर्ट दाखवणार आहे बिकॉज ती फॅमिली तेवढी हार्डकोर होती. आयुष आहे, जसं मी बोललो की समजून जा. बरं, बिग बॉस मधल्या स्विमिंग पूलची आठवण येते की नाही? अरे हो ना यार, खूप येते यार. मी तुम्हाला सांगतो, प्रमोशन तेव्हाच चालू झालेलं. तुम्ही ट्रेलर बघितला? ट्रेलर बघितला का? बोल ना, बघितला? पहिला शॉट काय आठवत आहे? नाही बघितला. अरे नाही, मला सांगतो, बघितलास तू ट्रेलर? पहिला असा पाणी आहे, पाण्यात एक कॉइन Coin पडतो, पडतो. त्याचा प्रमोशन तो तेव्हा रोज उडी मारून करायचा. आठवलं तुला? उडी मारायचा. परीस, स्विमिंग पूलच्या खाली एक परीस होता, तो लोकांना तिकडे कॅमेरा नव्हता बिग बॉसने लावलेला, सो त्या सीन साठी मी तयारी करत होतो. 55 डेज एव्हरी डे स्विमिंग पूल मध्ये उडी मारायचो. तो कुठलं तरी परीस काहीतरी बोलायचं पण ना, कोण? कुठलं तरी परीस काहीतरी बोलायचं. हे पण मी ऐकलंय. खूप 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 इंडेप्थ, खूप जवळचा होता. खूप पुढे. बट हो, बाकी काय बिग बॉस बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर 24 जुलैला भूतंबयम थिएटरमध्ये आठवणीने बघा. सगळं तुम्हाला कळेल की मी बिग बॉस मध्ये काय नाही, पण केलं, मला कसं नाही, काय. बिग बॉसचा एक अजून एक प्रश्न विचारायचा आहे. प्राजक्ता किंवा सचिनने असं तुला इन्सिस्ट नाही केलं, अरे आम्हाला एक गाणं करायला दे ना तुमच्या पिक्चर मध्ये? गाणं करायला, अरे विषय असं झालेला की हे एकदम हाडाचे कलाकार आणि हाडाचे डिरेक्टर आहेत, तर ह्यांचं असं होतं की मला 30 लोक पाहिजेत जे तुझ्या जवळ आहेत. हा, तर अच्छा, हे कारण आहे. नाही, असं ते बोलले आणि मी बोललो ठीक आहे चालेल. तर काहीतरी मी उत्तर शोधतोय, थांब, ते भेटत प्राजक्ता नाही. आणि सचिन कुमार जवळ- काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल द्यायचं रे, असं काहीतरी. हा, तर सचिन तिथून फोन करेल जळगावरून, आज तू असं बोलला. सो ते वाले विषय. बट नाही, प्राजक्ता किंवा सचिन किंवा आयुष, आम्ही जेव्हा हे बसायचो ना तेव्हा पण मी त्यांना या फिल्म बद्दल खूप बोलायचो. त्यांना सांगायचो का अरे अशी फिल्म आहे, तुम्ही खूप जास्त एक्सायटेड आहे. आयुषची पण फिल्म येते, आयुष संजीव, त्याची पण फिल्म येते. आम्ही खूप डिस्कस करायचो की कधी येईल, काय येईल, कसं होईल, रिॲक्शन काय माहीत नाही. बिकॉज कधी कधी असे असतात ना की फिल्म बनतात पण येत नाही.
येत नाही. सो तसे वाले कधी कधी विषय होतात. म्हणजे येईल ना, अशी तुझी फिल्म येईल असं मी बोलतोय. बघ ना आता मी काय पिडणार या लोकांना हा? मला दिसलं हा? मैं खुद के तलाश में हूं. सो माहित नव्हतं येईल का नाही येईल, आणि त्याच्यात मग मी बोललो की बिग बॉसला जाऊ. बिग बॉस नंतर कदाचित फिल्म येईल, आणि मी सरांना त्यावेळी पण बोललो की सर मी बिग बॉस मध्ये असेल, सो जिंकलो वगैरे तर मग सर टाका फिल्म टाका, मी जिंकून डायरेक्ट प्रीमियरला सर पोहोचेल. आणि सर असे एडिट करवते आणि मी डायरेक्ट दरवाजा, हॅलो सर आलो. अरे काहीच झालं नाहीये, अरे अजून काहीच झालं नाहीये. तो म्हटलं माझंही काहीच नाही झालं. सो ते स्वप्न राहिलंच, बट शेवटी फिल्म येतेच आहे 24 जुलै भूतंबयम आठवणीमध्ये. हे बघ ते बीबी नाही झालं तरी हे बीबी हिट आहे. येस, क्या बात आहे. बीबी माझ्या आयुष्यात महत्वाचंच आहे. येस. मग लवकरच बीबी पण येईल ना. हा, बीबी पण येईल ना आयुष्यात लवकर. ऑफकोर्स आधी बीबी मग बेबी. किंवा काही No होऊ comments. शकतं. सो मला 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 ना तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे ॲज अन कंटेंट क्रिएटर किंवा एक इन्फ्लुएन्सर म्हणून आपण काम करायला सुरुवात करतो. ओके, जर समजा हे कंटेंट क्रिएटरचे प्लॅटफॉर्म नसते तर आज तुम्ही काय करत असता? मी कॉल सेंटरमध्ये असतो. कारण मला पप्पा बँकेत टाकत होते, बँकेच्या परीक्षा मी देत होतो, हा. पण खूप हे लागतं त्याच्यात, तेवढं माझ्याकडे नाहीये. सो ते तुम्हाला कळलं असेल बिग बॉसमध्ये. सो त्याच्यात मग मी सोडूनच टाकलं. मी बोललो की नाही होणार माझ्याकडून. मग मी बँकेच्या परीक्षा दिल्या, प्रयत्न केल्या, पण कॉल सेंटरमध्ये लागलो असतो किंवा कोणत्या तरी ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये, म्हणजे ह्याच फील्डमध्ये काही ना काहीतरी केलं असतं. कारण या पलीकडे मी डॉक्टर वगैरे तर कधीच नाही बनू शकत. हे खूप खूप पलीकडे होईल. मी काहीतरी भलतंच आत टाकायचो आणि मग ते विसरून जायचो. सो तेवढं ऑपरेशन नंतर वगैरे माझ्याकडून नाही होणार ते. नील, हे कुठलं डॉक्टर होतं? सो मला वाटतं मी याच झोनमध्ये असतो कुठेतरी, कॉल सेंटर किंवा ऍडव्हर्टायझिंग एजन्सी वगैरे कुठेतरी जॉब, काहीतरी मीम बनव किंवा इथेच थंबनेल वगैरे बनव किंवा इथे काही सांगता येत नाही, काही असंच झोनमध्ये. हा, ते पण असू शकतं, काय सांगता येत नाही. काय वाटतं सोम, तू काय? मी याच फील्डमध्ये कुठेतरी असतो, कारण रील्सच्या आधी मी थिएटर करतो 2013 पासून. कॉलेज थिएटर पासून सुरुवात झाली माझी. तर रील्स हे माझ्या आयुष्यात कसं आलं, कारण 2019ला कोविड आला. घर बसल्या आम्ही एक झूम कॉलवर एक ऑनलाईन नाटक केलं होतं. त्याला एक 60-70ची ऑडियन्स यायची. नाटक असे 5 ते 6 शो केले. तेव्हा मला रिअलाईज झालं की आपण काहीतरी शूट करून स्वतःही टाकू शकतो. तेव्हापासून मी इंस्टाग्रामवर असंच टाकायला चालू केलेलं, आणि त्यानंतर रील्स आलं, त्यानंतर ती रील्स व्हायरल होत गेले. पण मला असं वाटतं काही ना काहीतरी याच फील्डमध्ये शोधलं असतं मी, कारण मला नाही दुसरं काही येत. सो हे एक आहे. मी सेम जसं करण म्हणाला, एकतर लकीली जर मी सिलेक्ट झालो असतो तर लोकमतमध्ये मी मोशन ग्राफिक्स किंवा 2D ॲनिमेशन 3D ॲनिमेशन करत असतो. सगळे लोकमत मध्ये असता तुम्ही. एक्सक्लुसिव्ह ओनली ऑन लोकमत. पण मी याच्या अगोदर जॉब करायचो. मी कंपोजिटिंग आणि ॲनिमेशन हे माझं प्रोफेशन होतं. पण आता तितका वेळ देता येत नाही. एडिट म्हटलं तर मी स्वतःचे व्हिडिओज एडिट करतो, पण जसं जसं सॉफ्टवेअर जसे अपडेट येतात तर मी चेक करत असतो काय चाललंय, कसं चालू आहे. पण हां, जर मी कॉन्टेंट क्रिएटर नसतो तर मी एडिटर असतो किंवा ॲनिमेटर असतो, मोशन ग्राफिक्स वगैरे असं काहीतरी करत असतो लोकमतमध्ये. मी पण जर या फील्डमध्येच मला कारण जेन्युअनली मला अजून काही नाहीत. मला असं वाटतं मला हेच येतं. कॉन्टेंट क्रिएशन माझं मी कधी थिएटर नाही केलं आहे. मला करायचं होतं, बट लॉकडाऊन लागलं, मग ते राहिलं, आणि मग फॉलोअर्स वाढले तर मी बोललो ठीक आहे आता हेच करूया. मग हेच म्हणजे आता मी बोललो याच्यावरच पूर्ण लक्ष देतो ना. आता 100% दिले तर 1000% पण ह्याच्यावरच देऊ आपण. सो मी हेच करत गेलो. हा थांब. तर मी तेच करत गेलो. पण जर ह्याच्यात काहीच नसतं झालं तर माझ्या डोक्यात एक बॅकअप होता की मी स्पोर्ट्स मॅनेजमेंट बेसिकली करू. कारण माझी दिदी जी आहे ती ऑस्ट्रेलियाला आहे, तर मला असं वाटलं मी तिकडे जाऊन काहीतरी स्पोर्ट्स मॅनेजमेंट कोर्स करेल आणि मग तिकडेच काहीतरी कामाला लागेल. ते लास्ट ऑप्शन होतं माझं बेसिकली. म्हणजे घरवाल्यांसाठी ते फर्स्ट ऑप्शन होतं, पण हे झालं माझं. तर या थँक्यू. नील, ऑस्ट्रेलियाला ते पण ते लक्षात ठेव. ऑस्ट्रेलिया कारण की दिदी तिकडे होते, तिकडे तिच्या घरीच राहिलं असतं, मग सॉर्ट झालं. तू काय केलंस? मी मला असं वाटतं मी सिनेमॅटोग्राफर होतोच. मी झालो असतो नाही, मी होतोच. काय झालं रे, एवढा काय? मला संजय जाधव दिसलेच.
अरे पण मी करत होतो. याला विचार. actually केलं. मी करणला भेटलोच तसा त्याचे व्हिडिओ शूट करायला. ज्यावेळी तो भेटला तेव्हा तो कॅमेरामॅन होता. मग त्याचं स्वप्न होतं की सिनेमॅटोग्राफर कॅमेरामॅन ते त्यावेळी आपल्या हे जो नाही कॅमेरामॅन कुठे आपल्या एरियामध्ये तसं सिनेमॅटोग्राफर ही खूप मोठी स्पेलिंग आहे तर त्यावेळी जमायचं नाही तर म्हणून आम्ही कॅमेरामॅन कुठे कॅमेरामॅन बोलवतो असं त्यावेळी नील आणि मी तसं पण मी खरंच कॅमेरामॅन होतो. नंतर मग हळूहळू मी सिनेमॅटोग्राफर डीओपी असं होत गेलो. मी ऍड्स वगैरे शूट करायचो किंवा म्युझिक व्हिडिओज बरेच शूट केलेत आणि मग इव्हेंच्युअली ह्या क्षेत्राकडे वळलो आणि त्याचं मूळ रिझन पण अगेन करणच आहे. करणमुळे मी यूट्यूबच्या फील्ड म्हणजे यूट्यूबच्या अख्ख्या सेगमेंटला इंट्रोड्यूस झालो. स्केच कॉमेडी वगैरे करण तेव्हा बनवायचं त्याचं चॅनल त्यांनी जस्ट ओपन केलेलं आणि ही वॉज सर्चिंग फॉर समवन जो शूट करेल व्हिडिओज आणि तसा मी करणला भेटलो. मी त्याचे सुरुवातीचे काही व्हिडिओ शूटही केले. मग आम्ही एडिटिंग पण करायचो तेव्हा म्हणजे फ्रीलान्स एडिटर फ्रीलान्स शूट करणं असं. तेव्हा मी एडिटिंगचं त्याला सांगायचो थोडं असं कर तसं कर. मग असं करत करत मग मी पण कॅमेरासमोर आलो आणि आम्ही दोघं मिळून यूट्यूब चॅनल आमचं एक होतं. मग त्याच्यावर आम्ही काम करायला लागलो आणि मग हळूहळू असं मी कॅमेरासमोर येत गेलो आणि नंतर कोविड नंतर ऑफकोर्स रील्स आणि हे सगळं झालं. पण त्याच्या व्यतिरिक्त फिल्म मेकिंग वॉज माय लव्ह माय पॅशन फ्रॉम फर्स्ट. म्हणजे पहिल्या आधीपासून मला फिल्म मेकिंग मी खूप अनेक शॉर्ट फिल्म्स बनवल्या आहेत आणि लोकांसाठी कमर्शियल काम खूप केलेलं आहे. बिहाइंड द कॅमेरा खूप काम केलेलं आहे. वेब सिरीज शूट केल्या आहेत मी अनेक इवन ह्याच्यासाठी पण मी शूट केलं त्यावेळेस आज दिग्गज. तर तेव्हा आम्ही कॅमेराच्या मागे असायचो. म्हणजे जिथे हा अँकर आहे त्या सिरीजचा डीओपी मी होतो. असं पण बरंच काम केलेलं आहे. सो खूप टाइम आधीपासून मी ते काम करतोय आणि त्याच्या आधी मी आर्ट स्कूलमध्ये होतो तर त्यामुळे ह्या स्ट्रीम मध्येच कुठेतरी मी असतो आता. आणि मग डीओपी म्हणून लोकमत काम केलं असतं. आता हे आमच्या लोकं- आमच्या सगळ्या लोकांचं हेच मत आहे की आम्ही लोकमतमध्येच कामाला लागलो असतो. नाही पण मी तुला एक सांगतो जर नाही मी काय केलं असतं नाहीच आहे ना प्रश्नच रीलवर. नाही. तो आता करतोच आहे. नाही, ते मी सांगतो पण यांचं मी सांगतो की हे जरी नसते रील्स तू जो प्रश्न विचारला तर कॉन्टेंट क्रिएटर नसते काही नसते तरी सुद्धा ते आता ऍक्टर म्हणून इथे बसले असते. फक्त गंमत अशी असती की तू हा प्रश्न नसता विचारलास त्यांना. सो एका खऱ्या कलाकाराने खऱ्या कलाकाराचं हे आहे ऑब्झर्वेशन आहे. आणि द गेम त्याच्यात आहे की सक्सेस मिळाल्यानंतर स्टोरी सुरू होते. म्हणजे त्याच्या आधीची म्हणजे जे फील होतं त्यांची स्टोरी कधीच सुरू होत नाही. म्हणजे आकाश आणि रिंकूचं जे झालं सैराट नंतर ते आता भूतंबयम नंतर त्यांचं झालं असतं. आता त्यांचं आधीच झालेलं आहे म्हणून हा प्रश्न आला. पण तेव्हा तू त्यांना तो प्रश्न असतं विचारला. सो दॅट मी डेफिनेटली होता. नाही मी इंजिनिअरिंग केलंय पण मी त्याच्यात नोकरी नसती केली. मी काय केलं असतं मला नाही माहिती. मला असं वाटतं की बाबांकडनं पैसे मागितले असते. नाही आय डोंट नो काय झालं असतं. मला नाही माहिती. मला पण शुभम म्हणतो मला मेरे को चाहता तो नहीं. आता मला माहिती आहे का तो आता बेरोजगार असता जो या फिल्म मध्ये जे ते 24 जुलैला भूतंबयम भत्ता मागायला गेलो असतो मी. आणि वय त्याचं हेच असतं. बरं मला आता एक गोष्ट कळलेली आहे की तुम्ही सगळे एकत्र का आहात या सिनेमामध्ये. मला प्रश्न होतो जे हे एकीकडे हा ग्राफिक डिझायनर बरोबर आहे एकीकडे हा डीओपी एकीकडे हा रायटर डिरेक्टर हा इम्प्रोव्हाइज करणारा ही सगळी भट्टी जमवून आणली मग हा सिनेमा बनवायचा वाटला का तुला. पण यांच्यातले हे कुठलेही टॅलेंट नाही वापरले ते. नाही कारण लोकांना असं वाटेल याचे ग्राफिक्स याने केले VFX केलेत ते पुतळ्याचे जे डोळे उघडतायत ते याने केलं असं वाटेल. नाही पण काय आहे हे टेक्निकली सगळे खूप साऊंड आहेत आणि ते सिरियस जरा सर बोलतात. सो हेच वातावरण आमच्या सेटवर असायचं काय या वातावरणात आम्ही फिल्म मजा करत शूट केलेली आहे. सो काय नाही पण त्यांचं जे काही त्यांचं इंडिव्हिज्युअल जे टॅलेंट आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशनच फिल्मला झालेलं आहे आणि हुशार आहेत ही सगळी लोक म्हणून ती आज इथे एवढ्या मोठ्या ठिकाणी पोहोचली आहेत सगळी. नाही पण आमचे जे काही टॅलेंट्स तू बोललास त्याच्यापेक्षा 100 पटीने त्या विभागात टॅलेंटेड लोक
त्यांनी घेतलेत आणि ते त्यांच्याबरोबर काम करतायत. उदाहरणार्थ साऊंड जे काही पूर्ण म्युझिक केलं याचं श्रीनाथ म्हात्रेने केलं. नवीन मुलगा खूप कठीण आहे एका नवीन यंग मुलावर विश्वास ठेवणं, तरी त्यांना माहीत होतं की ही फिल्म त्यानेच केली पाहिजेत. जसं एवढी फिल्म सुंदर दिसतेय ही, म्हणजे वेगळी दिसतेय, त्याचं कारण पुष्कर जोटी ज्याने काळे धंदे शूट केलं त्यांच्याबरोबर, तो DOP आहे. परत एडिटर आहे प्रणव गांधे, त्याची ही पहिली फिल्म आहे. असे हे सगळे जे क्रेझी मुलं आहेत. आणि तू म्हणालास ना की ही फिल्म म्हणजे कशी तुम्ही मजा करत करत शूट केली, तर हे त्यांचे मित्र आहेत. ही त्यांच्या मित्रांची फिल्म आहे आणि त्यांनी आम्हाला मित्र म्हणून घेतलंय नाही आणि कास्ट केलंय. तो एक मुद्दा त्याने जो सांगितला की जसे मी मित्र कास्ट केलेत, कॅमेराच्या मागे आम्ही मित्रांनी मिळून हा सिनेमा तयार केला. आणि आम्ही हे मित्र जेव्हापासून आम्ही शॉर्ट फिल्म्स करतोय, म्हणजे जेव्हा खिशात पैसे नसायचे, आम्हाला कायम एक भीती वाटायची. आम्ही जेव्हा सेटवर आम्ही सगळे एकत्र होतो, माझी डिरेक्शन टीम, DOP, आम्ही शॉर्ट फिल्म करताना कायम एक गोरिला शूट करताना भीती असायची की पोलीस पकडतील. बजेट ना आपलं कुठेतरी गपचूप नाही camera नाही, लावून- कॅमेरा आमचे बऱ्याचदा जप्त झालेले आहेत. आम्ही हा. पोलीस स्टेशन मध्ये गेलेलो होतो. सो इथे येऊन आम्हाला इतकं आम्ही इमोशनल झालो होतो की आपल्यासाठी एक सेट उभा राहिलेला आहे. इथं आपल्याला आता कोणी पकडायला येणार नाही. आपल्याला मनसोक्त शूट करायला मिळणार आहे आणि आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो हे सगळे जे काही माझे मित्र आहेत, आम्ही पण जशी ह्यांची एक जर्नी आहे तशी आमची पण एक जर्नी होती की आम्ही शॉर्ट फिल्म करत, त्यानंतर नाटक करत, एकांकिका करत, एकत्र आज कुठेतरी सिनेमा एक करतोय. सो हे आमचं सगळ्यांचं स्वप्न होतं जे एकत्र मिळून पूर्ण होते. आणि ही गोष्ट मैत्रीची आहे आणि मित्रांनी बनवलेली. सो त्यामुळे ह्याच्यामध्ये जे काही सगळ्यांचा जो जीव ओतला गेलाय म्हणजे ना. पडद्या पुढे सुद्धा मैत्री आणि पडद्या मागे सुद्धा मैत्री, असा हा हो भूतंभयम आहे. येस. हो. सो आता जाता जाता मला तुम्हा सगळ्यांना एक मी गोष्ट तुम्हाला सांगणार आणि त्यावर तुम्हाला 1 मिनिटं बोलायचं. नील, कंटेंट क्रिएटर. कंटेंट क्रिएटर टायमर लावलास ना. हम्म. कंटेंट कसं करणार Start. हा. मला असं वाटतं की त्याच्यात 10 सेकंड जातील. कंटेंट क्रिएटर असा व्यक्ती असतो हम्म. जो ज्याला आयडिएशन करता येतं कुठल्याही गोष्टीचं, हम्म. ज्याला त्याच्या आयडिएशनचं स्क्रिप्टिंगमध्ये रूपांतर करता येतं. स्क्रिप्टिंग झाल्यानंतर त्याला फ्रेमवर्क दिल्यानंतर त्याला त्याचं ॲक्टिंग, त्या स्क्रिप्टचं तो स्वतः ॲक्टसुद्धा करू शकतो. त्या स्क्रिप्टला तो स्वतः शूटसुद्धा करू शकतो. त्याला तो स्वतः एडिटसुद्धा करू शकतो. त्याचं तो साऊंडचं कामसुद्धा करू शकतो. हलकीशी साऊंड मिक्सिंग मास्टरिंगसुद्धा करू शकतो. त्याला वेगवेगळ्या फॉर्मॅट्स, वेगवेगळ्या रेझोल्युशन्समध्ये त्याचे एक्सपोर्ट्स काढून ते सोशल मीडियावरती सुद्धा टाकू शकतो. त्याला एक छान कॅप्शन त्याला सुचू शकतं. त्याच्यापुढे तो लोकांशी सुद्धा एंगेज होतो. असा एक व्यक्ती जो हे काम रोज ऑन अ डेली बेसिस ॲज अ प्रोफेशन करतो, त्या व्यक्तीला बोलतात कंटेंट क्रिएटर. क्या बात आहे. एक जोरदार टाळ्या राहिलं होतात. याच्यामध्ये डिरेक्शन सुद्धा तो करतो ते ऍक्टिंग करत असताना. क्या बात आहे. करण, ग्लॅमर. ग्लॅमर अजूनपर्यंत एक्सपिरियन्स तसं नाही केलंय ज्याला ॲक्च्युली ग्लॅमर असं मोठ्या शब्दात बोललं जातं. जे ग्लॅमरस इंडस्ट्री आहे, जे ग्लॅमर नी भरलेली लोकं आहेत, ते अजून तसं एक्सपिरियन्स नाही केलं आहे. बिकॉज मला असं वाटतं ग्लॅमर कधी कधी तुम्हाला तुमच्या रूट्सपासून लांब घेऊन जाऊ शकतं. माझं ग्लॅमर मला असं वाटतं की त्याच्यातच आहे की जिथे मी राहतो, जिथे ज्या लोकांबरोबर मी वावरतो अजूनही, मी तोच करण सोनावणे आहे जो 2015मध्ये होतो जेव्हा मी काहीच नव्हतो. आणि मला असं वाटतं तो ग्लॅमर खूप महत्त्वाचा आहे. कारण जर तुम्ही जे नवनवीन गोष्टी बघता आणि त्या ग्लॅमरफुल लाईफमध्ये जेव्हा तुम्ही घुसता, तर मग तुम्ही काहीतरी म्हणजे जो जुना माणूस असतो आपला, तो कुठेतरी विसरून जातो. सो मला असं वाटतं की ग्लॅमर हाच असला पाहिजे की जिथे तुम्ही वाढता, ज्या लोकांसोबत तुम्ही राहता. कारण आत्ता पण जी काय माझी मेहनत आहे किंवा आत्ता पण जे मला काय भेटतं आहे, ही फिल्म असेल किंवा जे काय माझे अचीवमेंट्स असतील, ते त्याच लोकांमुळे आहे
ज्या लोकांमध्ये मी वावरतो, ऑरेंज ज्यूस गँग असेल किंवा माझे शाळेतले मित्र असतील किंवा माझ्या बिल्डिंगचे काका लोक आहेत त्यांच्याबरोबर अजूनही मी 31st साजरा करतो, संडेला त्यांच्याबरोबर हँगआउट करतो, जे 40-45चे आहेत. ते मला ग्लॅमर वाटतं. मला असं वाटतं की ते माझ्यासाठी ग्लॅमरस आहे रादर दॅन नेहमीच फॅन्सी जागी जायचं किंवा नेहमीच फॅन्सी गोष्टी खायच्या. ते असं हे नाही आहे की ते चुकीचं आहे, पण मी फक्त त्यात राहू नाही शकत आहे. मला हे कळलेलं आहे. मी इथेच राहून हे जे काय आता ही फिल्म पण जी आहे ते त्याच्यामुळेच मला तो कॅरेक्टर जो आहे माझा गजा नावाचा तो त्याच्यामध्येच मला भेटलेला आहे, कारण मी त्याच लोकांमध्ये राहतोय आणि मला ते मिस आउट नाही करायचं. सो ग्लॅमर माझ्यासाठी हेच आहे की तुम्ही तुमच्या लोकांसोबत राहा आणि तुम्ही जिथून वाढलात ते कधी विसरू नका. शुभम, सोशल मीडिया सोशल मीडिया असं माध्यम जे तुमचं खूप चांगलंही करू शकतं आणि तुमचं खूप वाईटही करू शकतं. यात फक्त त्याचा यूज कसा करावा हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि आत्ता सध्या सोशल मीडिया ही एक खूप म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट झाली आहे प्रत्येक लोकासाठी. कारण मोठ्या मोठ्या फिल्म्स असतील, मग त्या कोणत्याही बॉलिवूडच्या असो, मराठी असो, मल्याळम असो, सोशल मीडिया टीम ही एक त्यांची ठरलेली असते. लोकमतचंच झालं, आत्ता आपण जे करतोय ते सोशल मीडियावरच जाणार आहे. आधी जसं जसं मला वाटतं जनरेशन बदलत जाते ना, तशा तशा गोष्टी बदलत जातात. आणि आत्ताच्या काळाला सोशल मीडियाचं म्हणजे लहानपणापासून वेड लागलं आहे मुलांना. जोपर्यंत सोशल मीडिया आत्ता पॉवरमध्ये आहे त्याचा पुरेपूर चांगला वापर करावा प्रत्येक माणसाने. खूप सोपं आहे, कारण इंटरनेट खूप स्वस्त आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपण कोणालाही सोशल मीडियावर कमीत कमी दुखवून जास्तीत जास्त चांगलीच कामं केली पाहिजेत. बस एवढंच. क्या बात आहे. सौरभ, हॅशटॅग काय हॅशटॅग बस मला वाटलं हॅशटॅग पुढे पण काय हॅशटॅग रील्स, हॅशटॅग फनी, हॅशटॅग ट्रेंडिंग. 1 मिनिटं बोलायचंय. हां नाही मी बोलते पूर्ण. हॅशटॅग म्हणजे आता मी माझं पण सांगू तर हॅशटॅग एक अशी गोष्ट आहे जी लोकांना हॅक वाटायची आधी, की मी जर हॅशटॅग यूज केले तर माझा व्हिडिओ व्हायरल. ठीक आहे, जे यूट्यूबवर असून दे ना ते इंस्टाग्रामवर असून दे, मी हॅशटॅग भुवन बाम, हॅशटॅग कॅरीमिनाटी पण यूज केलेत माझ्या यूट्यूब व्हिडिओवर, कारण की त्यांचे व्हिडिओ ते ट्रेंडिंग असायचे 2016मध्ये. पण असं नसतं. हॅशटॅग इज समथिंग ज्याच्यामुळे तुमचा व्हिडिओ जे पण तुम्ही बनवतायत ते मे बी त्या एका ऑडियन्सपर्यंत पोचू शकतं. इफ तुम्ही हॅशटॅग कॉमेडी टाकलं, देर आर चान्सेस, आता तुम्हाला ते कधी कळत नाही की हे या हॅशटॅगनी काय होतंय का. आता तरी इंस्टाग्रामवर फक्त 5 हॅशटॅग तुम्ही टाकू शकता. आधी 100,000 तुम्ही हॅशटॅग, आणि तेवढे टाकायचो मी. माझ्या आधीच्या व्हिडिओ मी एक कॉपी पेस्ट करून ठेवलेलं नोट्समध्ये 30-40 हॅशटॅग होते. त्याच्यात सगळे फनी जे पण तुम्ही बोलणार सगळे हॅशटॅग असायचे. रील्स फॉर रील्स, लाईक फॉर लाईक, फॉलो फॉर फॉलो, सगळं असायचं त्याच्यात. पण हॅशटॅग एक अशी गोष्ट आहे जी यूज करून लोकांना असं वाटतं की तुम्ही फेमस होऊ शकतात. इट इज जस्ट काय बोलतात, एक इंस्टाग्रामचं एक हे येते फीचर आहे बेसिकली. इंस्टाग्राम असून कोणत्याही सोशल मीडियावर तुम्ही हॅशटॅग टाकू शकतात. त्याच्यानी मे बी तुमचं हे होईल. पण खूप मी असे व्हिडिओज बघितले ज्याच्यावर काहीही हॅशटॅग नाही आहेत, 100 मिलियन व्ह्यूज पण आहेत त्याच्यावर. सो हॅशटॅगवर डिपेंड नका राहू. हॅशटॅग इज नॉट तुमचं, हॅशटॅग मेहनत इज इम्पॉर्टंट, नथिंग. बाकी वा कोणी वा हॅशटॅग वा वा वा. सिद्धांत, ऑरेंज ज्यूस गँग. मेहनत पहिली गोष्ट तर बोलेन, जिद्द, त्यानंतर मग अरे थांब ना, आठवावं लागतं ना. पण ऑरेंज ज्यूस गँग जर म्हणायचं झालं तर मी माझ्यापासून बोलेन की मी खूप असा माणूस आहे की मी बिंदास माणूस आहे. हे मी अगोदर होतो, म्हणजे अजून पण आहे, मस्तीखोर, बिंदास. आणि मी जेव्हा ऑरेंज ज्यूस गँगमध्ये आलो तेव्हा मला कळायला लागलं की अच्छा, की लग्न पण करतात कॉन्टेंट क्रिएटर. कळतंय की म्हणजे काय सीन आहे माहितीये का, की भीती होती की कसं, म्हणजे की इन्कम सोर्स नव्हता. मी ह्यांना माहितीये की मी लॅपटॉप घेऊन पारसिक कॅफेमध्ये बसायचो, मीटिंग अटेंड करायचो, शूट करायचो. तो एक बोलतात की एक फिक्स इन्कम असतं, ठीक आहे, की आपल्या घरातल्यांना ते हवं असतं, राईट. आणि घरातले त्याच्यामुळे स्वप्न बघत असतात की तू लग्न कसं करणार, तू ह्या सगळ्या गोष्टी करणार. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी मला ऑरेंज ज्यूस गँगमध्ये आल्यानंतर आली. त्यानंतर मला काम करण्याची जिद्द वाढली.
की हां, ही छोटी गोष्ट नाही रील करणं. भले ती 30 सेकंडची आहे, 15 सेकंडची आहे, पण त्याच्यामागे आपण एफर्ट्स घेतो हे लोकांना नंतर कळेल मे बी, जेव्हा आपली वेळ येईल. तर ती वेळ येईपर्यंत जो एकमेकांसोबत आम्ही मिळून मिसळून राहिलो, काम केलं, जसं सौरभ म्हणाला की आम्ही वर्क फ्रेंड्स आहोत. सो की काम करता करता पैसे कसे मिळत गेले हे हे मला कळालंच नाही कधी. सो ऑरेंज ज्यूस गँग म्हणजे एक एकत्र काम करण्याची जिद्द, ठीक आहे, आणि एकमेकांना घेऊन काम करण्याची जिद्द. म्हणजे भले आम्ही इंडिव्हिज्युअली कुठेही असू, पण आमचा उल्लेख एकच असतो की आम्ही ऑरेंज ज्यूस गँगमधले आहोत क्या बात आणि आम्ही एकत्र काम करतो. आत्ता एकटा मी इथे आलोय, पण ते तिकडे बघणार आहेत मला घरी की हा तिकडे जाऊन काय करतो एकटा. सो एकजुटीने आम्ही काम करतो आणि ऑरेंज ज्यूस गँग म्हणजे ह्या संत्र्यामध्ये अशा गोष्टी आहेत ना, प्रत्येक चिलक्यामध्ये एक वेगवेगळा रस आहे. जसं की प्रत्येकाचं एक हो. वेगळा एक वेगळी एक हे आहे, म्हणजे की नीलचा एक वेगळा काहीतरी स्पार्क आहे, करणचा एक वेगळा स्पार्क आहे, शुभमचा वेगळा स्पार्क आहे, सौरभ, श्रवण अल्सो, मी. सो ते एकत्र येऊन हा रस तुम्हाला बघायला मिळतोय रील्सवरती आणि आता फिल्मवरती बघायला मिळणार आहे 24 जुलैला. बघायला विसरू नका भूतम भयम. काय बोललो मी? मला पुष्प एक तुझ्यासाठी आहे एक शब्द. तो शब्द आहे सिनेमा. सिनेमा प्रेम आहे. सिनेमा मला सगळ्यात जास्त कम्फर्ट करतं. मला जेव्हा लोक विचारतात तुला कुठल्या माध्यमात सगळ्यात जास्त काम करायला आवडतं, तेव्हा मला सिनेमा हे माझं नेहमीचं उत्तर असतं. म्हणजे नाटक, सिरियल, सिनेमामध्ये असं होतं की तुम्हाला लवकर कॅरेक्टर समजून घ्यायचं असतं आणि लवकर ते परफॉर्म करायचं असतं आणि तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यात खूप वेळ सस्टेन करायचं असतं, खूप वेळ राहायचं असतं त्या गोष्टीमध्ये. मला आत्तापर्यंत म्हणजे आयुष्यात सगळ्यात जर काही कम्फर्टिंग काही वाटलं असेल, तर ते म्हणजे थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणे. मला तो थिएटरचा जो फील आहे किंवा पॉपकॉर्नचा वास आहे किंवा जिथे आतमध्ये गेल्यानंतर जे फिलिंग येतं ते ॲक्च्युली खूप आवडतं. म्हणजे कितीतरी वेळा मी माझ्या मित्रांची, म्हणजे आता तू विचारलंयस म्हणून, पण कितीतरी वेळा मी मित्रांना सांगितलंय की म्हणजे जे फिलिंग कदाचित जे आपल्याला देवळात वगैरे किंवा शांतता अशी जे मिळते ना, तर ते मला मिळायचं. म्हणजे मला खूप दाखवलं नाही तरी मी खूप अँक्शियस व्यक्ती आहे आणि आतमध्ये खूप खूप विचार चालू असतात आणि खूप धडधड चालू असते कॉन्स्टंटली. पण सिनेमाचं शूट करताना असेल किंवा सिनेमा बाबतीत म्हणजे क्रिएट करताना असेल किंवा तो बघताना असेल मोठ्या पडद्यावर किंवा अगदी घरीसुद्धा, इट ॲक्च्युली टेक्स मी टू अ डिफरंट वर्ल्ड. त्या जगात मला तो ट्रान्सपोर्ट करतो आणि त्याच्यानंतर जे या मोमेंट्स असतं ते तुम्ही पूर्णपणे विसरून जाता आणि तुम्ही त्या सिनेमाचे बनून जाता. सो या दॅट इज सिनेमा फॉर मी. क्या बात आहे. राम, तुला प्रश्न आहे? आहे ना. लालबाग परळ. लालबाग परळ जिवंत ठिकाणं आहेत. तिथे खूप साऱ्या गोष्टी आहेत. माझी जडणघडण आहे, माझं बालपण आहे. मी माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये जी लिहिलेली पात्र आहेत त्या पात्रांचं जगणं तिथून येतं. माझ्या गोष्टीतलं जे काही कल्चर आहे ती संस्कृती तिथून येते. मी ज्या चाळीत राहतो, चाळीतून येतो, तर लालबाग परळमध्ये ती एनर्जी आहे आणि लालबाग परळमध्ये एक माझं इमोशन आहे. सो हे सगळं जे काही आज कलाकार म्हणून जी काही जडणघडण झाली आहे माझी तिथल्या स्पर्धांमधून झाली. गणपती उत्सव असेल तिथल्या ज्या काही स्पर्धा असतील, माझं शिक्षण तिथे झालेलं आहे आणि हे सगळं घेऊन जे काही आतमध्ये रुजलंय ते कुठेतरी सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. क्या बात आहे. सो आता तुम्हा सर्वांसाठी मी एक टंग ट्विस्टर देणार आहे. तो टंग ट्विस्टर तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं आहे. ओके. टंग ट्विस्टर नीट ऐका. काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा कापले. काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा कापले. मी आधीच म्हटलं मला नाही जमत. काकूंनी काकांचे कामाचे कागद करा कात्रीने कापले. हे लगेच नाही, कंटिन्यू बोलायचं आहे. कंटिन्यू. ओके. काकूंनी 10 वेळा. काकूंनी काकांचे कामाचे Wait, कागद आपण सुरू कर. 1 2 3 स्टार्ट. काकूंनी कामाचे कागद
काकूंनी कात्रीचे काकूंनी काकानं कापलं. काकूंनी काकांचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. काकूंनी काकाचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. काकूंनी काकूंनी काकांचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. नील. काकूंनी काकांचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. काकूंनी काकांचे काकरे करा करा कापड्या काकड्या. आता बघ हा 1 2 3 स्टार्ट. काकूनी काकाचे कामाचे कागद कतर कापले. काकूनी काकाचे कामाला कापरे. काकूचे काकांना काकूनी काकाचे कातराचा मला वाटलेलं यार. वाटले. ओके 1 2 3 स्टार्ट. काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. काकूने कामाचे काकाचे कागद कात्रीने करा करा कापले. काकूने काकाचे तो एक वर्गात असतो ना अभ्यासू. 1 2 काकीने 3. हा तिसऱ्याला जाणार तिसऱ्याला. हा काकीने काकांचे हा चला. हा काकूने काकांचे कामाचे कागद करा करा कापले. काकूने काकांचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. काकूने काम मरू देत ना ते काप. काकूनी काकाचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. काकूनी काकाचे कामाचे कागद कात्री करायला कापले. काकूनी कात्याचे काढल्यावर कापले. लिंक लागली. काकूनी काकाचे कागद कात्रीने करा करा कापले. कापले. काकूनी काकाचे कामाचे करा. ओके यार, पण खूप खूप धमाल यार. प्लीज एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या संपूर्ण भूतम भयमच्या टीम साठी. आणि आपल्या दिग्दर्शकांना ट्राय करायचे. नाही छान केलं की. त्यांनी त्याच्यामध्ये असं असेल हा. की डिरेक्टरचं ऐकून आमचे सीन करा करा कापले. पण मित्रांनो, जोक्स अपार्ट सिरियस नोटवरती आमची फिल्म येते 24 जुलैला. भूतम भयम. सगळीकडे जा, सगळीकडे बघा. जवळच्या काय लांबच्या पण चित्रपट जाऊन बघा. काही टेन्शन नाहीये आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे. 7 मित्रांची गोष्ट, हॉरर, कॉमेडी आणि सगळं फुल ऑन एंटरटेनमेंट, ज्याच्यामध्ये कॉमेडी आहे, हॉरर आहे, इमोशन्स आहेत, डान्स आहेत, छान गाणी आहेत, ॲक्शन सिक्वेन्स, सस्पेन्स, थ्रिलर अशी एकाच फिल्ममध्ये सगळ्या इच्छा पूर्ण करून घेतलेली डिरेक्टर आणि त्यांचे ॲक्टर एक फिल्म घेऊन येतील आणि त्यांचं नाव आहे भूतम भयम. बाकीचे डिस्क्लेमर देतीलच पण आम्ही एकत्र आंघोळ करत नाही. ओके. थँक्यू.